मीरा रोड का प्लेजेंट पार्क इलाका, जहां लगी एक भीषण आग ने कई परिवारों की। इस दर्दनाक हादसे की खबर मिलते ही महाराष्ट्र के परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खुद मौके पर पहुंचे। उन्होंने न केवल हालात का जायजा लिया, बल्कि सीधे पीड़ितों के बीच जाकर उनका दर्द साझा किया। लेकिन वहां के हालात देख मंत्री सरनाईक का गुस्सा 7वें आसमान पर था। उन्होंने प्रशासन की सुस्ती पर जमकर फटकार लगाई और साफ शब्दों में 24 घंटे का अल्टीमेटम दे दिया। उनका आदेश स्पष्ट था, हर नुकसानग्रस्त परिवार का पंचनामा अगले 24 घंटे के भीतर पूरा होना चाहिए, वरना जिम्मेदार अधिकारियों पर ऐसी कार्रवाई होगी जो मिसाल बनेगी। ऐसा स्थानीय लोगों के मन में भारी आक्रोश है। सवाल फायर ब्रिगेड की देरी पर उठ रहे हैं। चश्मदीदों का कहना है कि दमकल की गाड़ियां 40 से 50 मिनट की देरी से पहुंची और यही वो समय था जब आग ने विकराल रूप धारण कर लिया। मंत्री सरनाईक ने इस लापरवाही की जांच के आदेश तो दिए ही हैं, साथ ही इलाके के अवैध गोदामों और अवैध निर्माणों पर अब बुलडोजर चलाने की सख्त चेतावनी भी दे दी है। पीड़ितों की आंखों में आंसू देखकर मंत्री ने उन्हें ढांढस बंधाया और भरोसा दिया कि सरकार इस मुश्किल घड़ी में उनके साथ खड़ी है। उन्होंने साफ कर दिया कि जब तक हर पीड़ित को इंसाफ नहीं मिलता, ये लड़ाई थमेगी नहीं। आंब्याच्या झाडामुळे झळ आली ना पूर्ण, सगळं प्लास्टच होतं. आता इथेच बाजूला आहे त्या रिलेटिव्ह, त्यांना अजून तिथं राहिलं नव्हतं आले, त्यांनी आम्हाला. इकडे कोण कोण राहत होतं तुम्ही? आणि माझं कुटुंब, मी, माझी वाईफ, माझा बाळ, आई, बाबाने 2 बहीण. अच्छा, सगळे 5-6 लोक इकडे राहतात. किती घर आहेत या इमारतीमध्ये? डॅमेज झाले, गाडी अडते, त्यांना पाणी मिळत नाही, कसं चालेल मला सांगा? 50 मिनिट काय हो, एवढं लेट तर फायर ब्रिगेडच्या गाड्या यायला लागल्या, मग फायदा काय त्याचा मला सांगा? मी सांगतो ना, मी 7 ते 8 बिल्डिंग खाली गेल्या धावत. मी सगळ्या बिल्डिंगच्या फ्लोअरवरती धावत सांगतो. मी खोटं कशाला बोलेन? आणि मी सांगतो की तुमची माणसं आलेली ना, लिटरली तो पंपला पाईप लावता येत नव्हता. मी नाव सांगत की बाबा चेहरे पण आठवत नाही. आता इकडे भोसले मॅडम सुद्धा आहे, त्यांच्याच अंडर हा हे कंप्लेंट करता म्हणजे काय करावे लागेल का? असं थोडी चालेल. म्हणजे लिटरली आहे ना, ड्रिंक केलेले माणसं सुद्धा होते. 50 मिनिटं तुमच्या फायर ब्रिगेडची गाडी पोहोचायला इकडे लागली असतं. स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे काही दारू प्यालेली माणसं त्या ठिकाणी होती. हे चाललंय काय बघा जरा, कसं चालेल मला सांगा. दुसरं, ते सगळे जे स्टुडिओ या परिसरामध्ये आहे, इथंही आहे आणि तिथे काश्मीरला पण आहे. आता त्या स्टुडिओमध्ये मी काही 1-2 ठिकाणी गेलो होतो मध्यंतरीच्या काळामध्ये. फायर ब्रिगेडची आतमध्ये गाडी जाऊ शकत नाही. पूर्ण स्टुडिओ जर जळाला किंवा अशी आग लागली, नाही म्हटलं तरी 40-40, 50-50 लोक एका वेळेस तिकडे काम करतात. हे पण ते तातडीनं कारवाई करा तुम्ही, पूर्ण साफ करून टाका. कोणाची हायगाय करू नका. हे काय लेडीज बार नाही म्हणजे कोणाचे हस्तक्षेप असेल. लेडीज बार मध्ये तुम्हाला खूप हस्तक्षेप असतात काही लोकांचे, स्थानिक नेत्यांचे. हे शेड बीड सगळे काढून टाका आणि स्टुडिओवर कारवाई करा. कोणाची हायगाय करू नका. पण सर, हे जे आता बघू नका ना हो, नियमात काय आहे हे बघण्याच्या म्हणजे मानवतेच्या दृष्टिकोनात आपल्याला निर्णय घ्यावा लागेल आजच्या आज. आता मला मी आता जागेवर आहे, मला सांगा की मदत काय करणार मला जाहीर करायचं आता. नाही, नियमानुसार काय आहे, कारण जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार नाहीये. तहसीलदार फक्त पंचनामे करून तुम्हाला सादर करतील, बाकी काय करू शकणार नाही. शेवटी महापालिकेच्या चुकांमुळे ह्या घटना घडलेल्या आहेत. कारण महापालिकेने वेळेत कारवाई केली असती, तातडीनं ते इलिगल शेड आहे ते तोडलं असतं, किंवा या महापालिका हद्दीमध्ये जेवढे काही इलिगल अशा पद्धतीचे शेड आहेत ते जर कारवाई केली असती तर ह्या घटना घडल्या नसत्या. चुकी महापालिकेची आहे. त्यामुळे आपल्याला जाहीर करावं लागेल त्यांना आर्थिक मदत. तुम्ही जाहीर करा, नाही तर मी देतो माझ्या खिशातून. मला सांगा तुम्ही की महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाही आहे 60% टॅक्स वाढवून सुद्धा. नाही, उद्या नका कन्फर्म करू, तुम्ही आजच बघा आणि मला आजच सांगा. उद्यापर्यंत असं तर चालणार नाही मला. ओके.